नमस्कार, सतास किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचे। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने आळूवडी। बऱ्याच जणांसोबत असे होते की आळूवडी बनवताना तिचे लेयर्स तेलामध्ये सुटतात किंवा तेलकट अशी आळूवडी तयार होते। असे भरपूर प्रॉब्लेम आळूवडी बनवताना येतात। आज मी तुम्हाला छोट्या छोट्या भरपूर अशा टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमची आळूवडी एकदम छान आणि कुरकुरीत अशी तयार होईल। चला तर मग पाहून घेऊया आळूवडी कशी बनवली ते। आळूवडी बनवण्यासाठी इथे मी आळूची 10 पाने घेतलेली आहेत। पाने अशी हिरवीगार पाहून घ्यायची। याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये मिठाचे पाणी करून घेतलेले आहे। मिठाच्या पाण्यामध्ये आळूची पाने स्वच्छ धुवून घ्यायची। इथे आपण पानाची देठे कापून घेतलेली आहेत। आता याला लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेणार आहोत। आळूच्या पानावरती ज्या शिरा असतात त्या लाटण्याच्या साहाय्याने लाटून दाबून घ्यायच्या आहेत। आपण जेव्हा आळूवडी बनवताना रोल बनवतो, या शिरा जर आपण दाबून घेतल्या नाही तर रोल तुटल्या जातो। त्यामुळे सर्व पानाच्या शिरा अशा दाबून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आळूवडी बनवायची आहे। आता आळूवडी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। आपण 10 पानासाठी बेसन पीठ भिजवून घेणार आहोत। त्यामध्ये आता अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे। चमच्याच्या मापाने 3 चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये 1 चमचा ओवा टाकून घेणार आहोत आणि 3 चमचे पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत। आणि इथे मी पाऊण चमचा हळदीची पावडर आणि 1 चमचा लाल मिरचीची पावडर घेतलेली आहे। 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे। 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे। बऱ्याचदा आळूची पाने खाल्ल्यावर घशात खवखव होते, त्यामुळे इथे चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे। तुम्ही इथे लिंबाचा रसही टाकू शकता। 3 चमचे चिंचेचा कोळ टाकून घेतलेला आहे। आता याला आपण पाणी टाकून भिजवून घेणार आहोत। पीठ जास्त पातळ असे भिजवून घ्यायचे नाही। भजे बनवण्यासाठी जसे पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडे घट्ट पीठ भिजवून घेतलेले आहे। आता हे आपण पानाला लावून घेणार आहोत। त्यासाठी सर्वात मोठे पान पहिल्यांदा घ्यायचे आणि त्याला सर्व बाजूने बेसन पीठ लावून घेणार आहोत। बेसन पीठ लावताना पातळ पातळ बेसन पीठ लावून घ्यायचे आहे। एका जागी जास्त पीठ लावून घ्यायचे नाही। सर्व बाजूने एकसारखे असे पीठ लावून घ्यायचे आहे। आता त्याच्यावरती आपण विरुद्ध बाजूने दुसरे पान ठेवून घेणार आहोत आणि त्यालाही पहिल्यासारखेच बेसन पीठ लावून घेणार आहोत। सर्व बाजूने बेसन पीठ एकसारखे असे लावून घ्यायचे आहे। हे झाल्याच्या नंतर तिसरे पान आणि नंतर चौथे असे 5 पान मी बनवून घेतले आहे। बेसन पीठ लावून झाले की आपण याच्या कडा पहिल्यांदा चिटकवून घेणार आहोत आणि त्यालाही थोडेसे बेसन पीठ लावून घ्यायचे आहे। पहिल्यांदा अशा कडा चिटकवून घ्यायच्या, म्हणजे रोल केल्याच्या नंतर पीठ बाहेर येत नाही। आता आपण त्यालाही थोडे थोडे बेसन पीठ लावून घेतले आहे आणि त्याला एकदम छान असे चिटकवून घेतले आहे। आळूवडी बनवताना या पद्धतीने रोल बनवून घेतला की आळूवडी तळते वेळेस तेलामध्ये सुटत नाही आणि गोल अशा आळूवड्या तयार होतात। आता आपण याच पद्धतीने बाकीच्याही पानांना पीठ लावून घेणार आहोत आणि त्याचाही याच पद्धतीने रोल बनवून घेणार आहोत। पावसाळ्यामध्ये असे तळणीचे पदार्थ खायला प्रत्येकालाच आवडते, त्यामुळे तुम्हीही या पद्धतीने आळूवडी नक्कीच बनवा आणि कशी वाटली हेही मला कळवा। आता आपण याचाही पहिल्यासारखाच रोल बनवून घेतलेला आहे। इथे आपण जेवढे बेसन पीठ भिजवले होते तेवढे सर्व बेसन पीठ 10 पानांना लागलेले आहे। आता आपण हे रोल वाफवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी चाळणीला थोडेसे तेल लावून घेतले आहे। त्याच्यामध्ये हे रोल ठेवून घेणार आहोत आणि याला कढईच्या वरती ठेवून वाफवून घेणार आहोत। तुम्ही स्टीमरमध्येही वाफवून घेऊ शकता। इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतले आहे। त्याच्यावरती ही चाळण ठेवून घेते आणि त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे। 7 ते 8 मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला रोल वाफवून घ्यायचे आहे। 7-8 मिनटं झालेली आहे। झाकण काढून घेतले आहे। रोल छान वाफवल्या गेलेले आहेत। याला थंड करून घेणार आहोत आणि नंतर त्याला आपण कट करून घेणार आहोत। एकसारख्या आणि पातळ अशा वड्या कापून घ्यायच्या आहेत। वड्या पातळ कापून घेतल्या की तळल्याच्या नंतर कुरकुरीत अशा तयार होतात
आता आपण बाकीच्याही वड्या याच पद्धतीने कट करून घेणार आहोत आणि तळून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले आहे, त्यामध्ये वड्या तळून घेऊया। तेल जर थंड असले आणि त्यामध्ये वड्या तळल्या तर त्या जास्त तेलकट होतात, त्यामुळे तेल कडक असे गरम करून घ्यायचे आणि नंतर मीडियम गॅसवर वड्या तळून घ्यायच्या आहेत। लालसर रंगावर वड्या तळून घेतलेल्या आहेत। अशाच बाकीच्याही वड्या आपण तळून घेणार आहोत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। झटपट आणि कुरकुरीत एकही लेयर न सुटता मस्त अशा अळूवड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही ही नक्कीच बनवा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। चला तर मग आपण अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।